ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तारदाळ जलजीवन योजनेसंदर्भात त्वरित गावसभा घ्या, अन्यथा ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ व खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेच्या कामकाजासंदर्भात त्वरित गावसभा घेण्याची मागणी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली असून या संदर्भाचे निवेदन ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे, सरपंच पल्लवी पवार, उपसरपंच सूरज कोळी यांना सोमवारी सकाळी देण्यात आले। तारदाळ खोतवाडी या गावासाठी 53 कोटीची जलजीवन योजना मंजूर होऊन कार्यान्वित झाली आहे, परंतु मागील 3 वर्ष काम सुरू असून अद्याप 50% ही काम पूर्ण झालं नाही। या योजनेमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे। हे काम अद्यापी अपुरे का राहिले आहे याचा खुलासा सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी त्वरित गावसभा घेऊन त्याचा खुलासा करावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी निवेदनाद्वारे केली आहे। गेली 2 महिने ग्रामपंचायत व योजनेसंबंधित पदाधिकारी मक्तेदार गावसभा घेण्यास टाळाटाळ करीत आहेत। त्यामुळे या योजनेच्या कामकाजात पूर्णपणे ढिसाळपणा असून कोणताही ठोस निर्णय देण्यास असमर्थता असल्याचं दिसत आहे। योजनेचे काम योग्य रीतीने त्वरित सुरू न झाल्यास व गावसभा घेऊन माहिती न दिल्यास तारदाळ खोतवाडीमधील ग्रामस्थ संघर्षमय आंदोलन करतील, याची सर्वस्वी जबाबदारी तारदाळ ग्रामपंचायतीची व जलजीवन योजनेची संबंधित पदाधिकारी मक्तेदार यांची राहील, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी माजी सरपंच यशवंत वाणी, यासिन मुजावर, चंद्रकांत तांबवे, प्रमोद परीट, नयन कांबळे, सूर्यकांत जाधव, नितीन खोचरे, सुशांत शिंदे, विजय चौगले, विनायक देसाई, मनीष कांबळे, योगेश वाणी, अभिषेक विभूते, शिवाजी माने, सर्वजित भगत, गौरव जाधव यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ। 53 कोटी योजनेच्या माध्यमातून जलजीवन योजनेकडून गेले 3 वर्ष झालं काम सुरू होऊन सुद्धा 2.5 वर्षाची कालावधी असताना सुद्धा ती कालावधी पूर्ण झाली, तरी सुद्धा या कामाचं 50% काम पूर्ण झालेलं नाही। या कामावर मुख्य व्यवस्था म्हणून MGPच्या माध्यमातून काम केलं जाते आणि MGPच्या माध्यमातून ठेकेदारांच्या वतीने चालले असलेलं काम, या कामाच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची सूचना ग्रामपंचायतला विचारत असताना ग्रामपंचायतीला कल्पना नाही, त्यासोबत हे MGP कोणालाही कल्पना न देता हे काम चालू केलेलं आहे। तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आमची अपेक्षा नाही। 50% काम पूर्ण केलेलं आहे, त्याचा सर्व अहवाल तारदाळ खोतवाडीच्या गाव सभेसमोर मांडावा, त्यामध्ये झालेल्या निकृष्ट कामाचा उहापोह करावा, झालेल्या कामाचा चौकशी करावं आणि तो अहवाल गावसभेमध्ये मांडावं, अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे। आणि हे मांडत असताना हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं या पद्धतीची भूमिका ठेवून आज आम्ही निवेदन माननीय सरपंच साहेब, ग्राम विकास अधिकारी आणि उपसरपंच साहेब यांना या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहे। लवकरात लवकर या बाबतीत पुढील कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण तारदाळ आणि खोतवाडी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मोठं आंदोलन उभारण्यात येईल। आम्ही MGPला वारंवार पत्रव्यवहार पण केलेला आहे, आपल्याकडे त्यांच्या पोच पण आहेत। त्यांना गाव ज्या समस्या आता ज्या नागरिकांच्या आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही त्यांना त्यांची तारीख मागितलेली, पण त्यांची तारीख काय आपल्याला मिळत नाही, त्यांना आपण दिलेलं आहे। पण येणाऱ्या 4 दिवसात आम्ही त्यांना डायरेक्ट पत्रव्यवहार करणार आहे की बाबा सदर आम्ही या दिवशी गावसभा घेतल्या तारदाळ खोतवाडी संयुक्त आणि तुम्ही त्या दिवशी हजर राहावे, असं आम्ही त्यांना पत्र काढून लवकरात लवकर या 15 दिवसाच्यात आम्ही गावसभा घेऊ सर। आणि जे चुकीच्या पद्धतीने झाले किंवा काय राहिले हे सर्वजण मिळून आपण एकदा ती पाण्याची स्कीम गावासाठी चांगल्या पद्धतीने आपण करून घेण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न आपण